छान आहे आणि ह्याची किंमत मला आणि हे कसं 1 डझन आणलाय आणि हे ब्लँक होते। हाय हॅलो नमस्कार। आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं। छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। काय झाले हॉलमध्ये हा कॉफी टेबल आहे किंवा चहा वगैरे कधी पोहे वगैरे इथेच बसून आम्ही सगळेजण खातो, त्यामुळे भरपूर ह्या टेबलावरती पसारा होतो। आणि कसं हॉल हा ईशान्येत आहे आणि आपली औषधीसुद्धा ईशान्येतच ठेवावी, तर इतर ठिकाणी कुठेही ठेवायला ती औषधं जागा नाही। मी छोटासा एक डबा केला, त्यामध्ये मी ती औषधे सगळीच ठेवते, मुलांची असोत किंवा मिस्टरांची असो तिथेच, आणि हाताशेजारीच लागतं आम्हाला। इथे तिथे ठेवलं तर लक्षात पण राहत नाही, त्यामुळे ईशान्येत बरोबर सगळीच औषधं सापडतात। तर हा टेबल कधी कधी म्हणजे 2 दिवसातनं वगैरे असं मी पुसते। रोज धूळ तर येतच असते, पण त्यावर मॅट वगैरे टाकल्यामुळे इतकं काय जाणवत नाही, पण 2-3 दिवसातनं एकदा तरी हा क्लीन आणि स्वच्छ ठेवावाच लागतो। तर अशा पद्धतीने छान मी क्लीन केलेलं आहे। नवीन ते हे मॅटसुद्धा मी त्यावर टाकलं। तर देवाऱ्याखाली सुद्धा बरंचसं साहित्य ठेवलं जातं आमचं, की देवाला जे जे लागतं ते। त्यामध्ये तेल बऱ्याचदा काय होतं दिव्यामध्ये घालताना सांडतंच। आता हे चिकट चिकट होतं, हे 8 दिवसातून एकदा तरी हे क्लीन करावंच लागतं, तर छान असं स्वच्छ होतं। नाहीतर मग नाही निघत डाग ते लवकर। 8 दिवसातून एकदा काढलं तर लवकर निघतात। तर मी ते घेते घासणे, जे काय आपण भांडी वगैरे घासते त्यानेच मी ते घासून सगळं घेतलं आणि ओल्याच कापड्याने फक्त पुसून घेतलं। छान लक्क असा देवारा माझा दिसत होता, म्हणजे देवाऱ्याखालची जागा। त्यानंतर सगळ्या खोल्या मी लावून काढल्या। सकाळी झालं पोहे वगैरे मी बनवले होते नाश्त्याला आज। ते काय रोज कसं दाखवायचं म्हणून मी काय ते आता शूट केलेलं नाही। आणि थोडी माझी अजून भांडी वगैरे घासायची, आता अजून धुणं फरशीचं आहे, त्यानंतरच मी भांड्याने जेवण करायला घेईन। आता हा 1 तासाचा तर अवधी मला लागणार आहे फरशी पुसून धुणं धुवायला। तर माझं आता 11:30 वाजलेले आहेत। वरचं धुणंसुद्धा कालचं काढायचं होतं, वाळलं होतं ते। आता उन्हात आता घातलं की 11:30च्या दरम्यान मग 4ला वगैरे असं वाळतं, म्हणून आज लवकर आता धुणं आवरलंय आणि लोटून माझी फरशी पुसून धुणंसुद्धा झालं आहे। 11:30च्या टायमिंगला मी वरती आले, तर नंतर काय होतं ऊन भरपूर झालं की परत मग वरती जाऊच वाटत नाही। टेरेसवरती भरपूर पाय भाजतात आणि घालू पण वाटत नाही, इतकं दमल्यासारखं होतं। म्हणून म्हटलं आता 11:30लाच धुणं घालूया आणि आता काय तासाभरात तर स्वयंपाक होऊन जाईल। भांडी काही 10 मिनिटाचीच पडल्यात, तेवढी पटकन मी घासून घेणार आणि मग स्वयंपाकाला लागणार। तर सगळी कामं करता करता इतका दम लागतो, पण लक्क सगळं घर दिसलं चकाचक की सगळं जे काय केलेल्या कामाचा जो काय ताण असतो, काय शीण आलेला असतो, तो कुठच्या कुठे पळून गेलेला काय जाणवत सुद्धा नाही। तर लगेच घालून आता खाली जाणार आणि मिस्टर काय एकला येतात तेव्हा सगळेजण आम्ही जेवायला बसतोय, त्यामुळे थोडंफार इकडं तिकडं एडिटिंगचं वगैरे राहिलं असेल इकडं तिकडं, तर ते सुद्धा मी करून घेते तसंच। आणि स्वयंपाकाला थोडं इकडे घालते आणि इकडे एडिटिंगला घेते, आणि थोडंसं हे सुद्धा होतं, स्टोरेज पण कमी होतं। तर दुपारचं जेवणसुद्धा माझं छान असं झालेलं आहे। गवारीची भाजी चपाती वगैरे, आणि मिस्टरांचा उपवास असल्यामुळे शाबू मी केला आहे, आणि शाबू सगळ्यांनाच ताटात लागतोच, किती पण उपवास असू दे नसू दे, नसणारे पण खातातच। आत्ता करेक्ट 8 वाजलेले आहेत आणि मगाशी जसं चहा वगैरे झाला त्यानंतर मिस्टर आले, जरासं झोपले। म्हणाले आज बाजारात माझ्याबरोबर तू चल म्हणाले। मी तर कधी जात नाही आणि मला पण आवडत पण नाही जायला गर्दीच्या ठिकाणी। मला असं रिलॅक्स एकटंच असं राहायला फार आवडते आणि गर्दीच्या ठिकाणी मी शक्यतो टाळते, मला अजिबात आवडत नाही। बाजार तर मी कधीच एकटीनं कधी केलेलं नाही, मिस्टर आणि मुलं घेऊन येतात आणि त्या मग म्हणा लागले आज तू पण चल आवरून चल। बरं चला म्हटलं, आणि त्यात म्हणजे मी सांगितलं होतं की असंच काय तर सेल आलाय आणि सेलमध्ये म्हणजे त्यांना वाटलं असेल की हिला सेल बघायचा असेल, म्हणून त्यांनी मला आवरून चल म्हटले। मग आम्ही दोघेजण पण बाजारला गेलो, तर दाखवते मी काय काय घेऊन आले बाजारातून आणि सेलमधून सुद्धा। मग असं होतं मी कधी असं स्वतःहून खरेदी कधीच करत नाही आणि ऑनलाईन वगैरे शॉपिंग सगळंच मिस्टर करतात। माझ्याकडे ॲपसुद्धा तसले कोणतेच नाही आहेत
की त्यावरून मी ऑनलाईन शॉपिंग करेन असं. आणि त्यांनी सगळं बघत असताना आणि घेत असताना मी स्वतःहून कधी आजपर्यंत कोणती वस्तू खरेदीच कधी केलेली नाही. किंवा आपली घरातली कोणती पण वस्तू असू दे, एखादं भांडं सुद्धा गेलोच भांड्याच्या दुकानात तर तुला काय आवडते ते घे म्हणलं की माझं ब्लँकच होते, काय घ्यायचं हेच मला समजत नाही. तिथं घरात आल्यानंतर आठवते पण तिथे गेल्यावर पूर्ण ब्लँक होते. तसं तर मला आता तवा घ्यायचा आहे, करपायला लागल्यात चपात्या, हे सांगून ठेवले. तर बघूया केव्हा खरेदी होईल तेव्हा होईल. आता मी दाखवते मी तुम्हाला काय घेऊन आले. सोबतच रस्त्यावरती कसं कपडे वगैरे आमच्या इथे खरेदी म्हणजे विकायला ठेवलेले असतात. मग रस्त्यावरची खरेदी सुद्धा मी काय काय केले ते सुद्धा तुम्हाला दाखवते. सोबतच सेलमध्ये काय घेतलं आणि बाजारमध्ये काय घेतलं. आणि त्यानंतर आल्यानंतर लगेचच मी भात आमटी वगैरे माझं झालं, दूध सुद्धा दाखवलं, आता दाखवलंच. आणि कणिक पण मळले, आता भाजी करायची आहे. आणि मिस्टरांचा मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून तो दुरुस्त टाकून आम्ही घरी परत आलो. त्यानंतर मग परत आणि सगळेजण गेल्यात, मुलं दोघं आणि मिस्टर सुद्धा आता गेल्यात तो मोबाईल घेऊन येण्यासाठी. आणि येताना देवगडचा जो काय हापूस आंबा आहे हा 1 डझन आणलाय आणि हे तर दाखवलं मगाशी. चला तर मग दाखवते काय काय घेऊन आलो ते. तर इकडे ही काठे भेंडी, ताकातली भेंडी आणि ही गवारी, ही आपली शेवगा, कोथिंबीर, लिंबू जरा महाग होते आणि हे भरताची वांगी असं घेऊन आलेलं आहे. आणि ह्याचा इन्सिडेंट पण सांगते, ह्याचं मला हसू यायला लागलंय सांगायचं का नाही. ते भेंडी घ्यायला गेलो, काटे भेंडी, तर त्या आजी होत्या. आजीला काय माहित होतं मी ओढणी वगैरे घेतल्यामुळं मिस्टर होते गाडीवर आणि मी वेचून असे घेत होते. म्हणा लागल्या कशी करतेस बाळ, तर मी ताकातली करते आजी. ताकातली कशी करते तुला येतंय, तर येतंय म्हटलं मी. आणि मग त्यांनी रेसिपी पण विचारून घेतल्या माझ्याकडनं. आणि मिस्टरांनी म्हणाले आत्ताच्या मुलींना कोणतं स्वयंपाक जमत नाही, हिला कसं काय येतं. तर त्यांना काय समजलं नाही, त्यांना वाटलं मी ह्यांची मुलगीच आहे, म्हणजे मिस्टरांची मुलगी असं सगळेजण. म्हणजे मिस्टरांच्यात माझ्या थोडं अंतर असल्यामुळे बरेच जण म्हणतात तुमची मुलगी काय असं विचारतात. त्या वाटलं मी ती मुलगी आहे, तर नाही तिला येते काकी सगळं करायला असं सगळं सांगते मी. चला मग शॉपिंग मध्ये काय घेतलं ते दाखवते. तर हे कापड घेतलेलं आहे टॉप शिवण्यासाठी मला. आणि हे कसं शर्ट पीसचं कापड आहे. इथं दिसते बघा शर्टाची लाईनिंग, ही असं शर्ट भारतीय संस्कृती पहनावा असं काही तर लिहिलेलं आहे. तर हे शर्ट पीसचं कापड आहे. आणि मी शक्यतो शर्ट पीसच्या कापडापासूनच कुर्ता म्हणजे कुर्ते असतात आपले टॉप ते शिवते. तर ह्याला काय अस्तर वगैरे घालण्याची काहीच गरज नाहीये, एवढं जाड कापड आहे हे. त्यामुळे मग मिस्टरने हा कलर आवडला, हा फ्रेश पण वाटतोय. तर हे मी 2 मीटर घेतलेला आहे. माझा फुल्ल कुर्ता बनतो. तर ह्याला मी लेस लावून शिवायचं असं चाललंय डोक्यामध्ये. बघू ह्याला मॅचिंगची लेस मिळाली तर मी घेऊन येईन. आणि कटिंग पण करणार आहे वेगळ्या स्टाईलनं, ते सुद्धा एखाद्या व्लॉगमध्ये मी दाखवेन. चला दुसरं काय घेतलंय ते, हे रस्त्यावरती घेतले, रस्त्यावरचा हा माल आहे. आपण रस्त्यावरची शॉपिंग किंवा रस्त्यावरची खरेदी म्हणू शकतो. तर हे सेलमध्ये सँडल घेतले, पहिल्यांदाच असं सँडल घेतलेलं आहे, बघू शकता. आणि फार एकदम कम्फर्टेबल वाटत होतं. तसं तर हिलचं वगैरे होतं, पण मला काय ते कम्फर्टेबल अजिबात वाटलं नाही. कारण मला सवय पण आहे, आपण काय कॉलेज गोईंग मुलगी नाही किंवा तसलं घालायला म्हटलं. तर हे मला एकदम मऊसूत असं म्हणजे कम्फर्टेबल वाटतं चालताना. हे जे काय आहे ते मला फार आवडलं. आणि हा कलर तर माझ्याकडे नव्हताच, त्यामुळे मला फार आवडला हा कलर, छान आहे. आणि ह्याची किंमत कसं 1000ला 4 वस्तू होत्या, पण एकच सिंगल घ्यायचं झालं तर त्याचा जो काय रेट होता त्यात डिस्काउंट करून ते देत होते. आणि ते हे मला 400 रुपयाला मिळालं. आमरस केलेला आहे. आजच्या व्लॉगचा शेवट अशा गोडशा पदार्थाने करूया. आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.